आता ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना जर त्या नोंदी दिल्या जात असतील तर वावगं काय, प्रश्न क्रमांक 1. दुसरं, तुम्ही जे म्हणता सरसकट दिलं जाणार, तुम्ही आणि आंदोलक दोघे म्हणतात, मी दोघांनी सांगतो, साप 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 म्हणून तुम्ही भुई धोपटताय का? लोकांच्या मनात जी अस्वस्थता निर्माण केली जाते त्याला हे नेते त्यांच्या ह्या भूमिका सुद्धा कारणीभूत आहेत का? नाही, खरं सांगतो तुम्हाला की काय झालंय की समजा आम्ही एक उदाहरण देतो. समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 कोटी मराठा असतील, हा, तर 3 कोटी मराठापैकी 70% मराठा समाजाला म्हणजे 2,10,00,000 मराठ्यांना आधीच कुणब्याचे दाखले मिळालेले आहे. त्यामध्ये विदर्भ पूर्ण आला 100%, 99.99. एक पण शिल्लक नाही. एखादा मराठा तुम्हाला शोधून मिळणार नाही. ते संपले. आता इकडे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती स्थिती आहे. आमच्या नगर जळगावमध्ये सगळ्यांनी घेऊन मोकळे झालेले आहेत. त्याच्यामुळे खरं म्हणजे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन साठी सांगितलं, 3 कोटी मराठा असतील तर 2,10,00,000 मराठ्यांना कुणब्याचे दाखले ऑलरेडी मिळालेले आहेत. मग राहिले किती? तर 30%. मग 30% मध्ये 3-3-9 म्हणजे 90,00,000 लोकांना आता मिळाले नाही असं समजूया आपण. आणि त्यामुळे हा जो GR आहे ना, एक स्पष्ट खरे बडा मुद्दा काय आहे तुम्हाला सांगतो. आज बडे मुद्दे काय असायला पाहिजे. GR निघाला, आरक्षण मिळालं, पण खरोखरच ओबीसीला धक्का लागला आहे का? खरोखरच यामुळे ओबीसी तो छोटा छोटा समाज आहे, तो गावगाड्यातला समाज, तो सरपंच होणार होता, तो पंचायत समितीमध्ये जाणार होता. पण सर तुम्ही असं का म्हणताय मला सांगा ना. सरसकट हा शब्द कुठे आहे? हरिभाऊ पुन्हा दिशाभूल होतीये सगळ्यांकडून. सरसकट GR मध्ये असा सरसकट शब्द कुठे आहे? दोघांनी लक्षात ठेवा. तुम्ही मराठा समाजाचे नेते आहेत, त्यांनाही मी बोललोय, तुम्हाला पण सांगतो. जे सांगतात ना सरसकट मिळाल, सरसकटचा विषय नाहीये. 1931च्या गॅजेट मध्ये मराठवाड्यात 2/3 मराठा दाखवला, 1/3 कुणबी दाखले दाखवले गेले. आज जे कुणबी आहेत त्यांना कुणबी मिळतील, जे 2/3 मराठा आहेत ते मराठाच राहतील. मराठ्यांना कुणबी केलं जातं हे कसं म्हणताय तुम्ही? तुमचा गैरसमज झालेला दिसतो मला. तुमचा सुद्धा गैरसमज झालेला आहे. सांगा काय शब्द ऐका ना. सरसकट शब्द नाहीये आणि सगळे स्वरही नाही आहे, तरी सरसकट सगळ्यांना मिळणार आहे, माझा दावा आहे. अरे पण कसं? लाखे पाटील म्हणतात द्या त्यांना, द्या लाखे पाटील तुमचे कागदपत्र पाठवा त्यांना. हरिभाऊ तुम्हाला मिळवून देणार आहेत म्हणे आता. मी आरक्षण मिळवून देतो. लाखे पाटील तुम्ही फक्त तुमचा जातीचा दाखला द्या, तुम्ही मराठा आहात. आणि हरिभाऊ तुमच्याकडे उद्या रांग लागेल घराच्या बाहेर, आम्हाला द्या तेवढं काढून म्हणून. 100% तुम्हाला कुणब्याचे दाखले मिळवून देतो मी. 100% माझा दावा आहे. तुम्हाला कुणबी दाखला मिळणार. हरिभाऊ काय होतं माहितीये का, तुमच्या अशा तुम्ही अभ्यासू आहात म्हणून तुम्ही आज आहात, आम्ही सगळे लोक आशेने बघतात. दुसरी एक महत्वाची गोष्ट हरिभाऊ, आता मी सांगितलं, ते आमदारांनी सांगितलं एसटी मध्ये आता बंजारा समाज जाणार आहे म्हणून. तुम्ही सुद्धा आज भूमिका घेतली की आता बंजारा समाज, ह्या मराठा समाजाची 4 दशकं गेली हो ह्या सगळ्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये. आता बंजारा समाजाची पुढची 4 दशकं तुम्ही एसटी मध्ये जाणार म्हणून घालवणार का? सांगायचंय मला. ऐकता का तुम्ही हरिभाऊजी? बरं बोला. लाखे पाटील साहेब तुम्ही बोला, मी बोलतो ना. हा हरिभाऊ येतो तुमच्याकडे, येतो. माझा अभ्यासक आहे. एक मिनिट येतो तुमच्याकडेच येतो. हरिभाऊ फक्त तुमच्याकडेच येतो. लाखे पाटील साहेब तुम्ही बोलायला सुरू करा. कुणबी मराठा हे तत्सम आहे, सारखेच आहे, एक सारखेच आहे, एकमेकांसारखे. ही नोंद आहे. म्हणून जरांगे पाटील सांगतात की कोणाकडे काही आपला हैदराबाद गॅजेट आहे आणि त्या गॅजेटनुसारच आम्ही सांगतो की बंजारा समाजात सुद्धा नाव त्या गॅजेट मध्ये आहे. त्यामुळे बंजारा, लमाणी, सुगाली हे हैदराबाद आणि हा शोध कधी तुम्हाला काल लागला का? हा शोध कधी लागला तुम्हाला? तेव्हा आजपासून आमची किती दिवसाची मागणी आहे तुम्हाला सांगतो. या निमित्ताने समाज जागृत झाला. बरं ठीक आहे. हरिभाऊ मी येतो तुमच्याकडे. तुमचं ऐकलं प्लीज. विलासजी, या ठिकाणी मी आपल्याला स्पष्ट सांगतो की या देशामध्ये घटनेच्या संदर्भामध्ये गैरसमज पसरवणं हा सुद्धा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यासाठी हरिभाऊ या ठिकाणी दोषी आहेत हे मला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. त्या देशाची घटना
या देशाचा कायदा, या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च उच्च न्यायालयाचे निवाडे आणि इंदिरा साहनीचा जो काही लँडमार्क जजमेंट आहे, हे सगळं जर बघितलं तर देशाच्या कायद्याप्रमाणे मराठा आणि कुणबी ह्या दोन वेगळ्या जाती आहेत, कायद्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा भाग असा आहे, देशामध्ये स्थापन झालेला पहिला काकासाहेब कालेलकर आयोग असो, मंडल कमिशन असो, बीजी देशमुख कमिटी असो किंवा गायकवाड कमिटी असो, यांनी कुणीही मराठ्याला मागास ठरवलेलं नाही. मराठा ही वेगळी जात पकडलेली. त्यामुळे कुणब्याला आरक्षण मिळालं, कुणब्याने प्रमाणपत्र काढले 2004 साली असं म्हणणं याच्यापेक्षा मोठा ठीक आहे. कायद्याचं कोंढरे सर एक मिनिट कोंढरे सरांकडे हरिभाऊ येतो तुमच्याकडे. कोंढरे सर प्लीज. हरिभाऊ मला एक गोष्ट सांगू द्या, ऐका जरा तुम्ही. नाही जरा ऐका तर. हरिभाऊ ऐका, अर्धा मिनिट ऐका. हरिभाऊ ऐका ना, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला वाद नाही घालायचा. हरिभाऊ ऑलरेडी खूप वाद चालू आहे, नको वाद. बरं हरिभाऊ अर्धा मिनिट सांगू द्या. हरिभाऊ ऐका तरी. मी दोघांनाही थांबवतोय. राजेंद्र कोंढरे सर, मी ज्यांचं नाव घेतलंय त्यांनीच बोलावं प्लीज. माझा मुद्दा याच्यामध्ये पहिला गोष्ट अशी आहे, विचारतो हरिभाऊ जरा अर्धा मिनिट ऐका. हरिभाऊ प्लीज, हरिभाऊंचा आवाज बाकी मी ज्यांचं नाव घेतलं त्यांचाच आवाज ठेवा, बाकीच्यांचे आवाज बंद करा. हा, माझे दोन मुद्दे या ठिकाणी आहेत. हरिभाऊंनी दोन गोष्टी विसंगत सांगितलेल्या आहेत. 2,10,00,000 मराठा वगैरे नाही, अख्ख्या ओबीसींना जेवढे दाखलेही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दिलेले नाहीत. पहिली नंबर एक गोष्ट, 57 लाख नोंदीपैकी 39 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र, त्यामध्ये सुद्धा 48 पोट जाती आहेत. यांना 1967 पासून तर 2023 पर्यंत दिलेली आहेत आणि 2,37,000 आत्ता जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठवाड्यामध्ये ती सुरू झालेली, ती स्वागतार्ह बाब आहे. ह्याच्या पलीकडे कुणबी प्रमाणपत्र दिलेलं नाही. दुसरं, आज जे बंजारा समाजाचं आंदोलन आहे, माझी सगळ्या महाराष्ट्राला विनंती आहे की औरंगाबाद आणि आत्ताच्या संभाजीनगर हायकोर्टाने एका कोळी जातीच्या महिलेने तिकडे आंध्र प्रदेशमध्ये असलेलं जे स्टेटस होतं ते स्टेटस तिने महाराष्ट्रामध्ये मागितलं. त्यावेळेस औरंगाबाद बेंचनी हा निकाल फेटाळलेला आहे. त्यानंतर किशोर चव्हाण वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये ही मागणी परत केली की मराठा समाजाला आंध्र प्रदेश आणि हैदराबाद स्टेटमध्ये 8 राज्यामध्ये मराठा म्हणून आरक्षण होतं. नीट लक्षात घ्या. ते आरक्षण आम्हाला इथे रिस्टोर करून द्या. त्यावेळेस सुद्धा त्या संकपाळे केसचा रेफरन्स घेऊन ती केस 2015 का 16 मध्ये त्या संभाजीनगरच्या बेंचनी ती फेटाळून ती अमेंड करायला सांगितलेली. नीट नंबर 2 लक्षात घ्या प्लीज. कारण याच्यामध्ये 70 वर्षाचा गॅप झाला असं कोर्टाने मत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे कोणतीही राजकीय मागणी किंवा सामाजिक मागणी करताना त्याच्यामध्ये झालेले उच्च न्यायालयाचे निर्णय हे लक्षात घेऊन नेत्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे. गोरगरीब समाज हा रस्त्यावर येईल. आज आता कोल्हापूर गॅझेट आहे, ह्या गॅझेटचं जे आता सरकारने दाखवलेलं जे जाळं आहे, मी आज तुम्हाला सांगतो, ह्या गॅझेटमध्ये अनेक लोकांना त्या त्या काळामध्ये वेगवेगळी स्टेटस होती. ती स्टेटस जर आज तुम्हाला रिस्टोर करायची असेल तर पुन्हा आरक्षणाची पुनर्रचना करावी लागेल. आणि किती मोठा केओस या देशात निर्माण होईल. शेवटची कमेंट हरिभाऊ, मी तुम्हाला वेळ देतो. 30 सेकंद आहेत. 30 सेकंद आहेत. हा बघा, स्टेट रिऑर्गनायझेशन झाला 1 नोव्हेंबर 1956 साली. त्यावेळेस असं ठरलं होतं, नोटिफिकेशन आहे माझ्याकडे, की जो समाज या ठिकाणी जे काही सवलती घेत असतील तो महाराष्ट्रात गेल्यानंतर त्याच सवलती त्यांना म्हणजे आंध्र आणि तेलंगणाच्या सवलती लागू राहील. हे माझ्याकडे सगळ्यांनाच लागू होईल ना हरिभाऊ, आज काय करताय? आणि काय किती होईल ना, मराठवाड्याची उद्या या पुन्हा त्याच्यावरती चर्चा करू आपण. उद्या पुन्हा त्याच्यावरती सविस्तर मराठवाड्याची तीच मागणी आहे, ती मराठवाड्याला दिलीच पाहिजे. मग नाही इतक्या 30 सेकंदात तो विषय संपणार नाहीये. हरिभाऊ तुम्ही म्हणताय ना, त्याच्यावर चर्चा करू, असं काही नाहीये. आपण चर्चा करू. मी तर म्हणतो या मुलाखत घेतो तुमची, मी सविस्तर सांगा महाराष्ट्राला. 1 to 1 घ्यावं. मी किती दिवस तुम्हाला ठीक आहे. पण एक गोष्ट आहे या सगळ्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, राजकीय नेत्यांनी आता या सगळ्या लोकांना आश्वासनं देताना, सामान्य माणसाला आश्वासनं देताना थोडंसं कायद्याचं सगळं बघून द्यावी. माणसांना झुलवत ठेवू नये. ही माणसं पिढ्या लढत राहतात, मरत राहतात. आणि आज तरुण पोरांनो एक गोष्ट सांगायची आहे, अरे ज्यांच्या मनगटात बळ आहे ना, ते लढणारी माणसं अशा प्रकारच्या आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलूच शकत नाही. आणि आज कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं ग्लोबलायझेशनच्या नंतर संधी आलेली आहे, ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आरक्षणाच्या मृगजळाच्या मागे पळून आयुष्य सर्वस्व
हे समजणं सुद्धा अयोग्य आहे. प्रेक्षकांचं काय मत आहे बघू.